साज शृंगार करून नजरेच्या बाणानं सगळ्यांना खायाळ करत आणि म्हणतो ऐकलं तर ऐकलं, काय खोटं बोललो रे मी? नटी नाही आहे का ती? आहे ना, आहे. फार प्रसिद्ध नटी आहे, अनेक चित्रपटातून गाजलेली, एक दोनदा अवॉर्ड्स मिळवलेली. म्हणून म्हणतो की एवढ्या मोठ्या नटीबद्दल सगळ्यांना सगळं काय माहितीये. तिची प्रकरणं, तिचे मान सन्मान, तिची बदनामी सुद्धा. एकदा तर तिच्या कारला अपघात झाला होता म्हणे. ती स्वतः गाडी चालवत होती, कोणीतरी सिनेमातला माणूस होता तिच्याजवळ. मग काय, शुद्धीत नव्हती म्हणतात फारशी. आणखीन काय काय चाळे चालले होते कोणास ठाऊक. व्हीलवरचा ताबा सुटला, गाडी गेली खड्ड्यात. दैव बलवत्तर, बाई वाचली सुदैवानं. कुठं दुखापत नाही ना झाली? एवढी सुद्धा झाली नाही म्हणा. वाचली ती शारीरिक दुखापतीतून, बेआबरूतून नाही. कितीतरी दिवस पेपरला येत होत. लोक विसरले सुद्धा असतील, बरेच दिवस झाले तर. तिला सुद्धा विसरून जातील एक दिवस. सगळेच नाही विसरणार. म्हणजे आता हे अपघाताचं आहेच की नाही तुझ्या लक्षात? मी विसरलो होतो,
पण मग अण्णासाहेबांनी ओळख करून दिली म्हणून आठवलं. कल्पनाच नव्हती ती पुन्हा भेटेल अशी. पुन्हा आमच्याच कॉलेजात होती. नाटकातून कामं करायची, बोलायची सभातून. चांगली होती रे ती. तिचे काय सूतबीत जमवलं होतंस काय रे? छे रे, आमची ओळख सुद्धा नव्हती. शिवाय त्यावेळी मी अगदीच म्हणजे तसं काहीच नव्हतं माझ्यात. कसले गुण नव्हते की रूप नव्हतं, श्रीमंती नव्हती. चार चौघात मागच असायचं मी. आणि तिच्या भोवती श्रीमंत देखण्या पोरांचा नुसता पिंगा चालू असायचा. म्हणून धाडसच नाही झालं तिच्याशी बोलण्याचं, साधी ओळख देखील करून घेण्याचं. याचाच विचार करतोस होय तिची ओळख करून दिल्यापासून? खुळा कुठला? अरे असल्या छटेल बायकांचा आपल्यासारख्याने विचार करायचा नसतो. ते फायद्याचं नाही, परवडणारही नाही. हे बघ, सगळेच विचार झेपण्याच्या बेतानं करायचे नसतात. काही विचार, काही कॉलेजची उंच उंच किल्ल्यासारखी अंधारी इमारत, भिंतीच्या बाहेरच्या बाजूने चढणारी धाडसी पाणवी, सगळं उगाचच आठवलं आज ते गाणं ऐकताना. फार चांगलं गातात अण्णा ते, फारच चांगलं. काय ग, कॉलेजची आठवण झाली म्हणजे फक्त इमारत आठवली? दुसरं कोणी नाही आठवलं? नाही, आणखी कुणी नाही. तसं कुणी नव्हतंच अण्णा. फार मुलं होती माझ्या अवतीभोवती, श्रीमंत, खेळाडू, देखणी, चलाक. पण लक्षच द्यावंसं वाटलं नाही कुणाकडं. नजर लावली असती तर तो इशारा ठरला असता, पण कोणी दिसलंच नाही मला. तेव्हा स्वतःमध्येच तल्लीन झाले होते मी. जाऊ द्या अण्णा, वर जाऊया. ऐकायचं मला गाणं. थांब रवी, तुझ्या पाठोपाठ मी खाली का आलो माहित आहे तुला? का? मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. खरंच? आल्या दिवसापासून ठरवलं होतं मी. वास्तविक तेवढ्यासाठी तर तुला बोलावून घेतलं, पण संधीच मिळत नव्हती. धीर होत नव्हता. धीर? अण्णा, मी तुम्हाला बाबांसारखीच मानते. ते गेल्यापासून तर अधिकच. तुम्हाला माझी काळजी आहे, बोलायचा अधिकारही. तू रागावशील पुरी, दुखावशील. तुझी सगळी कुजागरी
त्याचा बेरंग होऊन जाईल आणि हा विषय मी उगाच काढला असं होऊन जाईल मला. बोला अण्णा, नाहीतर मी रागावेन, दुखावेन. राधे, बरं का पोरी, मी तुझा एक फोटो पाहिला होता सिनेमातला. त्यामध्ये तू एका माणसाच्या, त्यानं तू त्याच्या मांडीवरती पडली होतीस. तो फोटो पाहिला आणि कसंच वाटलं मला. आणि मग रोज कुठं ना कुठं तो फोटो दिसतच राहिला, माहित आहे तुला. आणि तसलंच एक मोठं रंगीत चित्र मी एका कॅलेंडरवरती बघितलं. त्या सिनेमात असाच प्रसंग होता अण्णा. मला नव्हतं वाटलं तुम्ही इतक्या जुन्या वळणाचे असाल. नाही, तू काम चांगलं करतेस हे ऐकलं ना की धन्य वाटतं. पण हे असले फोटो, हे असले विषय, अगं परवा तर एका वर्तमानपत्रात तुझं एका नटाशी लग्न लागलं अशी बातमी छापली होती. ती खोटी असल्याचंही दुसऱ्या दिवशी छापलं होतं. आपण लक्षच नाही द्यायचं तिकडे. अशीच रंगली होती मैफल. कधी? कॉलेजात म्युझिक सर्कलचं सोशल होतं. कोजागिरीची रात्र होती. मागच्या बागेत रातराणी दरवळत होती. कॉलेजचा छोटासा हॉल मुला मुलींनी गच्च भरला होता. तारुण्याचा महोत्सव होता. गायकाचं वार्धक्य त्या तारुण्याचा सन्मान करीत होतं. त्या मातबर कलावंतानं तिथल्या प्रत्येक अंतःकरणाशी नातं जोडलं होतं. त्या प्रत्येकात तो जाऊन मिसळत होता आणि तरी त्या प्रत्येकापासून तो वेगळा राहिला होता. मला तो संगीताचा, जीवनाचा ओघ असह्य झाला. मी बाहेर येऊन उभी राहिली. अशीच चंद्राकडे नजर लावून. आणि काय? आणखी काही नाही. नकळत ती रात्र मनावर कोरली गेली. मध्ये खूप घडलं, खूप सोसलं, पण ती रात्र मात्र कृपणाच्या ठेव्यासारखी जपली मनात. आणि आज इतक्या वर्षानंतर पुन्हा सारं काही तसंच. रात्र तीच, सूर तेच. खरंच मला सारं काही तसंच व्हायचंय का? राधी, मग अवघाच गैरसमज करून घेतलास तू. इतकी मामुली, हसण्यावर येण्याजोगी गोष्ट नव्हती विचारली मी तुला. सिनेमातला तो प्रसंग जाऊ देत, पण मी विचारतो, चमत्कारी काही नाही. एका पुरुषाने एका स्त्रीला असं विचारायचं. पण मी म्हातारा आणि तू मोकळ्या मनाची, म्हणून विचारतो. राधी, लोक तुझ्याविषयी नाही नाही ते बोलतात. तुझ्या प्रकरणाविषयी, तुझ्या परपुरुषांबरोबर वागण्याविषयी. तू असशील मला, पण राधी मला खूप खूप काळजी वाटते ग तुझी. काळजी वाटण्यासारखं मी काही केलेलं नाही अण्णा. तू केलं नसशील, तुला करावं लागलं असेल. सिनेमाच्या धंद्यात पवित्र राहायचं म्हणजे फोपाट्यात फुलानं ताजंतवानं राहण्यासारखं आहे. राधी, तुझ्या गाडीला अपघात झाला होता हे वाचलं मी. दवेयोगानं तू वाचलीस. पण लोक म्हणत होते तेव्हा तू एकटी नव्हतीस, बरोबर कोणीतरी होतं. शिवाय तू शुद्धीवरती नव्हतीस. हो, त्यानं मला पाजली होती, नकळत दिली. टॉनिक म्हणून बाटलीवर लेबल होतं टॉनिकचं. शिवाय मी फार थकले होते दिवसभराच्या शूटिंगला. मला गरज होती. त्याला बरोबर घेतला होता सोबतीसाठी. नाहीतर मी घरी एकटी कशी जाणार होती. आणि माझा विश्वास होता त्याच्यावर. पण मग वाटतं त्याचा तोल सुटला. मी त्याला बाजूला ढकललं. सारी शक्ती एकवटून प्रतिकार करायला लागली, पण तो माझा ऐकेना. आणि या झगड्यातच कधीतरी माझा गाडीवरचा ताबा सुटला
आणि तो अपघात झाला. म्हणजे म्हणजे मला हे आधी कळायला हवं होतं, पण नाही कळलं. अण्णा, तुम्ही काही बोलत का नाही? काय बोलायचं? वाटतं तुझ्या बापानं तुला सिनेमात जाऊ दिले ना, इथे चुकलं त्याचं. मला म्हणाला ती माझं ऐकतच नाही, पण काम खूप चांगलं करते. गुणी आहे पोर, कलावंत आहे. कसली कला आणि कसलं काय, सगळ्यात चिखल आहे, घाण आहे, नरक. बरोबर आहे अण्णा तुमचं. नरकातच रुतले आहे मी. यातून बाहेर पडायचा प्रयत्न आणखीच खोल नेणारा आणि अधिक भयंकर म्हणजे अण्णा, ते घाणच आता गोड वाटायला लागले. याचा अर्थ काय राधी? राधी, राधी अण्णा, तुमच्याशिवाय दुसरं कोणीही नाही हो मला असं म्हणणार. राधिका राणी, राधिका देवी, देवीची बाईची, असलं काहीतरी परक खोट्या गौरवाचं, पण वास्तविक शूद्र बेगडी ही. आणि आता मला त्याची सवय लागली आहे. म्हणूनच तुमच्यासारख्या जगातल्या एकुलत्या एका जवळच्या माणसाकडे, माझ्या वडिलांकडे खोट बोलले मी खोट बोलले अण्णा, मी खोट बोलले. असं काय करतेस राधे? अण्णा मी पापी आहे, मला कबुली जबाब द्यायचे. राधे, अण्णा मी मला क्षमा केली पाहिजे. तुम्ही माझे वडील आहात, माझे परमेश्वर आहात. तुम्ही माझ्यावर दया केली पाहिजे. तुमच्या क्षमेनं पवित्र व्हावं म्हणून मी कबुली जबाब देत आहे. उठ उठ पोरी, मला सगळं काही सांग. अण्णा तुम्ही मला क्षमा केली. मला वाटलं होतं तुम्ही माझा तिरस्कार कराल, तिरस्कार, म्हणून आजवर तुम्हाला मी टाळलं. जेव्हा भेटला तेव्हा घाईचा बहाणा केला, कामापुरते 4 शब्द बोलून पळून गेले. पळपुटेपणाच्या सोबतीने पापाची पावलं टाकून सदोदित पांढरे कपडे वापरले, मनाचा खरा रंग कुणाला कळू नये म्हणून. सती पतिव्रतांची कामं केली, सोजवळ भोळ्या सोहळ्या चेहऱ्या. मला त्रास होते अण्णा. हे सूर थांबवा ना, ते थांबवा, थांबवा. नाही बेटा, ही मैफल आताच सुरू झाली. इतक्यात कासावीस झालीस. ही मैफल अशीच चालायचे पहाटेपर्यंत. कासावीस झाले कारण या मैफलीनं दुसऱ्याच एका जगाची आठवण करून दिली. त्या जगात राधिका शुद्ध होती, स्वच्छ होती, निर्मळ होती. राधे, आता सुद्धा तू तशीच आहे. मगाशी तू रचून काहीसं सांगण्याचा प्रयत्न केलास ना, खूप त्रास होत होता तुला. तू माझ्याशी खोटं बोललीस म्हणून माझं मन खट्टू झालं होतं. मी निघालो होतो, तू निर्ढावली आहेस असं म्हणत होतो. पण नाही, तू तीच आहेस, माझी लाडकी राधिका. पण इथं आडगावाला तुझ्याविषयी काही बाई ऐकलं ना की जीव पोखरून देतो काळजीला. वयाच्या 16व्या वर्षी मला कळलं की पुरुषांना जिंकणं फार सोपं आहे. मोठ्या थोरल्या शरीराचे, हिरव्या निबर गालाचे, एरवी राजकारण लढवणारे, पोरींना ठक्या पावल्या समजणारे ते मुलगी
माझ्यासारख्या चिमुरड्या मुलीच्या शब्दासाठी काय वाटेल ते करायला तयार व्हायचे. हे एकदा कळलं मनात पक्क जाऊन बसलं, अगदी खोलवर. त्या वयात मला तो चमत्कार वाटला. तो खरा की खोटा हे पडताळून पाहण्यासाठी मी नाना प्रकार केले. एकदा एका ट्रिपच्या वेळी एका मुलाला केवळ माझ्या लहरी खातर मी पाया पडायला लावलं. त्यावेळी त्यानं माझं ऐकलं नसतं तर त्याचे माझ्यावर उपकार झाले असते, फार मोठे उपकार. पण त्यानं माझं ऐकलं. एवढा थोरला तो देह माझ्या नाजूक चिमुकल्या शरीराच्या पायाशी वाळून पालथा पडला. मला तो माझा विजय वाटला. पण मला काय माहित की तीच माझ्या पराजयाची सुरुवात होती. आणि म्हणून तू सिनेमात काम करायला लागलीस? नाही, सिनेमात मी कुतूहलानं गेले, अभिनयाच्या हौसेनेच गेले. तेवढी प्रामाणिक होते मी अण्णा, अजूनही आहे. आय एम सॉरी राधिका, आय एम सॉरी. दॅट्स ऑल राईट. पण तिथं गेल्यानंतर माझ्या खेळाला नवाच रंग चढला. जिंकलं जाण्यासाठी तळमळणाऱ्या पुरुषांना तिथं वाढ नव्हती. त्यातल्या त्यात अधिक समर्थ माणसाला नमवण्याचा मी छंद करायची. कधी नव्या पिक्चरचा हिरो तर कधी फायनान्सरचा उमदा पॅरिस रिटर्न पोरगा. राधी, तचकू नका अण्णा, सांगू पुढं. सांग. हा खेळ खेळूनही कंटाळ आला.
छातीतली ही तहान कशी विसरते? मी वाया गेले का वाढणं या चिड्यातून? कधीच का नाही कोणी मला आपलं म्हणणारं भेटायचं? असं कोणी की जे माझ्यापासून काहीही मागणार नाही, तरीही मी सारं काही त्याला देऊ करेन. अण्णा, पूर्व रात्री शृंगाराच्या भरात माझे पाय चोरायलाही कोणी तयार होईल, पण उत्तर रात्रीच्या गारव्यात माझा पाय उघडा पडला तर त्यावर शाल कोण टाकी? राधे, तू फार थकलीस, फार ताणलेलीस. तुम्हाला एक गंमत सांगू अण्णा. आयुष्यात एकदा, फक्त एकदाच कोणीतरी माझ्यावर प्रेम केलंय. होय अण्णा, माझ्यावर प्रेम केले कोणीतरी. कोण होता तू? त्याला माहित नाही. मी त्याला कधीच पाहिलं नाही. म्हणजे असे सूर त्याची प्रीती घेऊन माझ्यापाशी आले. मैफल रंगात आली होती. मी भारावून बाहेर आले. इतक्यात कॉलेजचा कोणीतरी शिपाई, त्याचा चेहरा सुद्धा दिसला नाही काळोखात, सावल्यातून एकदम पुढे झाला आणि माझ्या हातात लाल लाल गुलाबांचा एक गुच्छ घेऊन गेला. त्याबरोबर एक चिठ्ठी. माझी तुझ्याविषयीची भावना भेट म्हणून पाठवित आहे. ते वाचलं आणि डोळ्यात टचकन पाणी आलं. हातात ती फुलं होती. त्याची भावना रक्तासारखी लाल. त्याचं हृदय ठिपकते त्यावर असं वाटत होतं. तो कोण होता हे शोधण्याचा प्रयत्न नाही केलास तू? नाही, कशी शोधणार? त्याचा निरोपही नीट दिसला नव्हता मला. नावही नव्हतं तिथं. जशी काही माझ्याकडून कसली अपेक्षाच नव्हती. काही मागितलं नव्हतं त्यानं. नुसतं वाहिलं होतं मला. वर्ष गेली आणि ती लाल गुलाबांची भावना मनात ठसतच गेली. अंधाऱ्या खोलीत एकच प्रकाशाचा ठिपका राहून जावा तशी मी वेड्यासारखी शोधते हो त्याला, त्या सुखाच्या क्षणाला, त्या लाल गुलाबांना. वाटतं आता तोच माझा एक मोक्ष आहे. मधली पापाची वर्ष पुसून जायची तर तो क्षण पुन्हा यायला हवा. ती फुलं पुन्हा मिळायला हवी. जादूच्या एका मंत्रानं शापिताचा उद्धार व्हावा, तशी मग मी शुद्ध होईल. म्हणजे ते कधीच होणं नाही. चमत्कार घडत नसतात. असले क्षण कधी परत येत नसतात. खासाहेब थांबले वाटतं. मला वर जायला हवं. तू येतेस? नको अण्णा, मी बसते इथंच. अण्णा, कशाला मला त्या भरल्या मैफलीत परत बोलावता? ती मैफल पुन्हा रंगायची नाही. तो क्षण पुन्हा यायचा नाही. ती फुलं पुन्हा उमलायची नाही. ते शब्द पुन्हा दिसायचे नाही. कोणी दिली? कोणी दिली ही फुलं? पत्र सुद्धा पुन्हा
माझी तुझ्याविषयीची भावना पुन्हा एकदा भेट म्हणून पाठवित आहे. कोणी दिलंय? कोणी? बोल ना, बोल. तुला बोलता येत नाही तरी तू मला सांगितलंच पाहिजे कोण आहे ते, कुठं आहे. अरे एवढे उपकार कर माझ्यावर. हीच माझी शेवटची संधी आहे. कसल्या लोकांचे कपडे घातले आहेत त्यांनी? चंद्र, काळोख, आकाश, ढग, निळ्या रंगाचे कपडे आहेत त्याचे. या आकाशाच्या रंगाचे. एवढ्यावरून ओळखता येईल मला. आणखी एखादी कोणसा केलाच. तू परत आलास. मला तुझी फार गरज असताना तू परत आलास. कारण तू माझाच आहेस. नसतास तर माझी हाक तुझ्यापर्यंत पोचलीच नसती. ये मला भेट. तुम्ही तुम्ही तुझा अपेक्षा भंग झाला. नाही, माझी मोठ्यातली मोठी अपेक्षा तुम्ही पुरी केली. तुम्ही असेच असाच वाटलं होतं. माझ्या स्वप्नात तुमचं हेच रूप येत असेल. किती उशीर केला तू भेटायला, किती उशीर केला. मी दमून गेले, करून गेले. माझाही धीर संपत आला. वाट पाहण्याची शक्ती सरली. मला तू फार हवी आहेस राधे, फार हवी आहेस. फार वर्षापूर्वी जेव्हा मी तुला प्रथम पाहिलं ना, तेव्हा तुला मनातल्या मनात प्रणाम केला. माझ्या कल्पनेतल्या सगळ्या सुंदर शुद्ध गोष्टींची तू प्रतिमा होतीस. मी फार छोटा होतो, साधा होतो. तुझ्या समोर उभं राहण्याची माझी योग्यता नव्हती. तरीही माझं सर्वस्व तुला द्यावंसं वाटत होतं. म्हणून मी तुला भेट पाठवली. नाव मुद्दामच कळवलं नाही. वाटलं की तू संतापशील, माझी हेटाळणी करशील. कदाचित त्याहीपेक्षा वाईट म्हणजे तू माझ्या प्रेमाची थट्टा करशील. काही मिळण्याची अपेक्षा नव्हती. नुसतं दिल्याचं समाधान हवं होतं. प्रेमाची थट्टा कशी करेल? दरिद्र्यानं चिंतामणी ठेवावा तशी मी ती आठवण जपून ठेवली आहे. माझं आयुष्य त्याच आठवणीपाशी सुरू झाले आणि तिथंच संपलं. आता त्याच एका बिंदूवरती उरले. तू कुणीही आहेस, मी येते तुझ्या बरोबर. अशी आंधळी वाटचाल करू देणार नाही मी तुला. आधी माझी ओळख करून घे, मग निर्णय घे. मला तुझी ओळख कधीच पटली आहे. नाव सुधीर देशपांडे. माणूस नावा इतका सामान्य. चित्र विचित्र अवघड सर मिसळ नावं ऐकून मी कंटाळले आहे. माझी परिस्थिती मध्यम आहे. शिवाय नोकरी फिरतीची आहे. तुला नोकरी आहे, आयुष्याचा सट्टा बाजार मांडलेला नाहीस तू. उद्या पहाटेच मी हे शहर सोडणार आहे. म्हणजे
ही संधी सोडल्यास तू मला परत कधीच भेटणार नाहीस. चालेल, मी पहाटेच येईन तुझ्या बरोबर. ठीक आहे, मी घरी जाऊन माझं सामान घेऊन येतो. मैफलीतली भैरवी संपेल तेव्हा मी परत येईन. पण त्यावेळी येशील ना तू माझ्या बरोबर? येईन, कारण तेवढीच माझी आशा आहे. तोच माझा मोक्ष आहे. राधे, राधे. त्याचं लक्ष नाही होत. धुंदीत असल्यासारखा वावरतोय. वर मैफल रंगले, पण अधिकच बेचैन झालाय. मध्ये सुटला, चीज पुरी होईपर्यंत थांबला सुद्धा नाही. कुणीतरी जीवाच्या आकांतानं हाक मारल्यासारखा उठला आणि चालू लागला. कुणी मारली असेल हाक. मला कशी ऐकू आली? शब्दाविना मारलेल्या हाका प्रथम मनाला ऐकू येतात, मग दुसऱ्याला कशा ऐकू जाणार त्या? रात्रीच्या या प्रहरी हाका मारणारी माणसं साधी नसतात अण्णा. यक्ष, किन्नर, चिटक्या, अप्सरा असतात. तू घाबरलेस कशासाठी? मला चाहूल लागले त्या अमानुषाची. कोणीतरी चेटूक करेल, नको असलेलं घडून जाईल, आणि मग काही करणं कुणाच्याच हातात उरणार नाही. त्या अमानुषाची सावली होऊन ती इथं वावरते. तिच्या पावला पावलातून अशुभ नाद उठतो. ती कोण? राधिका? नाव घेऊ नका तिचं. चांगली नाही आहे ती. वाईट नाद आहे तिला. खेळवण्याचा झुलवण्याचा माहित आहे मला. आणि ती माझी मानलेली मुलगी आहे हे माहीत असेल तुला? हो, ऐकलंय तुमच्या तोंडून. म्हणूनच खरं मानलं. एरवी पुरुषाच्या बाबतीत तिचं दुसरं कुठलंही नातं. असं बोलू नकोस. निदान माझ्या समोर तरी. मोकळेपणाला सुद्धा मर्यादा असते, वयाला सुद्धा मान असतो. खोटं बोललो का मी? नाही, खोटं नाही बोललास. तरी पण बोलू नकोस, निदान माझ्यासाठी तरी. ठीक आहे, पण तिनं त्याचा नाद सोडायला हवा. तुम्हाला माहित नाही अण्णा, फार भोळा आहे हो सुधीर. हळवा आहे, चांगला आहे, सज्जन आहे. ती त्याच्यावर माया टाकेल, जादूटोणा करेल. मला चिंता वाटते. चिंता करू नकोस. तुझी माया कळते मला. तरी पण मी तुला सांगतो, जे घडेल ते चांगलंच घडेल. जे प्रामाणिक असतं, मनापासूनचं असतं, ते कधीच वाईट होत नसतं. ते घडू दे. प्रवाहाला अडवू नकोस. तिथं तुझी काय, माझी काय, कोणाचीही शक्ती अपुरी पडेल. प्रवाहाला रोधू नकोस बेटा, प्रवाहाला रोधू नकोस. पापाचा प्रवाह मी थांबवेन. माझी शक्ती जिथवर चालेल तिथवर मी रोधेन. वाटेत पडून मी पापाचा प्रवास थांबवेन. पण कदाचित चमत्कार घडून हा पापाचा प्रवाह पुण्याच्या दिशेने व्हायला लागला तरी तू थांबवशील? तू योगायोगाचे चमत्काराचे हिशोब मला समजत नाहीत अण्णा. आवडणं ना आवडणं एवढंच मला समजतं.
तुम्हाला पटत नसेल तर जा तुम्ही, मला राहू दे एकटं. मी त्यांचा शोध लावेन. त्यांचा कदाचित ती दोघंही एकत्र असतील. तुझी बुद्धी अपुरी असती आणि तुझं मन विशाल असतं तर खूप बरं झालं असतं, खूप बरं झालं असतं. मन म्हणे कधी संपणार आहे हा खुळेपणा. लाल गुलाबांची फुलं कुणी कुणाला पाठवलेली? ही रक्तफुलं या रक्तांच्या खुणा इथंच पडलेल्या आहेत. म्हणजे श्वापदाची भक्ष्याशी गाठ पडली असावी. कदाचित कदाचित पहिला हल्लाही झाला असावा. काहीतरी करायला हवं. ओ गॉड, त्याच अक्षर आहे. हो ना, त्याला सोडवायला हवं तिच्या पाशातून. त्याला सोडवायला हवं. हाला तेवढ्यात तू रो डाकणी, तू रो. तुम्ही फसला तुझा डाव. तुला वाटत असेल तुझ्या जळत्या स्पर्शाबरोबर कुठलाही पुरुष विरघळेल. कदाचित ती तुझी नेहमीची पद्धत असेल. शिकारीचा पहिला पवित्र असेल. तुम्ही काय बोलता हे मला समजत देखील नाही. नाही समजणार. असली भाषाच तुला कधी ऐकायला मिळाली नसेल. असले शब्द बोलणारे पुरुषच तुला कधी भेटले नसतील. कधीच भेटले नसतील. का उगाच आग पकडता माझ्यावर? तुमचा माझा आजवर कधीच संबंध आला नाही. तू यापुढे येणार नाही. तू यावा असा तुझा प्रयत्न होता. फार पुढची पायरी गाठली होतीस तू. तुमचा गैरसमज होत आहे. माझी चूक झाली. काळोखा त्या कपड्यामुळे मी तुम्हाला दुसरंच कोणी समजले. संभाव्य स्पष्टीकरण म्हणा. बाकी तुझ्यासारख्या स्त्रीकडून शालीन वर्तनाची अपेक्षा करणं ही चूकच होते. काय कल्पना होईल तुमची माझ्याविषयी? धंद्यानं नटी असले म्हणून कुणीही येऊन तोड सोडण्यासाठी अब्रू उघड्या बाजारात मांडली नाही. चुकीनं गाठ पडली म्हणून मतं मांडण्याचा अधिकार नाही तुम्हाला. असेल मी कशीही, माझ्या सोयीनं वागेन मी, माझ्या पद्धतीने जगेन. मर्यादा सोडली असेल चुकून नकळत, पण अमर्यादेनं बोलताय तुम्ही जाणून बुजून. काय कारण, काय हक्क, कुठलं जातं? दिवसलेलं जनावर असंच विष ओकत असतं. आणि स्त्रिया तर जगातला मोठा विषारी प्राणी. तुझी मोहिनी माझ्यावर पडू दिली नाही हा मी तुझा केलेला अपमान. आणि हक्कच म्हणशील तर मी तुला विचारतो, ही लाल गुलाबाची फुलं तुला कोणी पाठवली? ही चिठ्ठी कोणी लिहिली? माझ्यासारखे कपडे घालणाऱ्या कुठल्या पुरुषाला मिठीत घ्यायला आधीर झाली होतीस तू? तो कोण तुमचा? रक्तापेक्षाही अधिक घट्ट भावनेचं नातं आहे माझं. पाठच्या भावासारखा आहे तो मला. जीव लावणारा, माया करणारा, आधारासाठी मदतीसाठी मायाकडे येणारा. एवढाच तुमचा अधिकार? एवढाच. मी त्याचं स्वप्न आहे, जे त्याला मिळवायचं होतं, ज्याची त्याला ओढ होती, ते सारं मी आहे. मी त्याची आकांक्षा आहे. तू त्याचा विनाश आहेस. आदप पाटाकडे नेणारा तू त्याचं दुर्दैव आहेस. ही रक्तचिन्ह या तुझ्या विजयाच्या पताका आहेत. विजयाच्या पताका आहेत. हा, नका, कृपा करून असं काहीतरी अभद्र बोलू नका. आजची रात्र आम्हा दोघांच्या भाग्याची रात्र आहे, ज्यासाठी आम्ही जन्मभर वेडे पिसे झालो. त्या स्वप्नाची आज सांगत आहे. ही फुलं रक्ताची वाटतात तुम्हाला? तो माझा मंगल साज आहे. त्या मी स्वतःच्या हाताने चढवलेला हे माझं कुंकू आहे. कसली वचनं दिली ती त्यानं तुला? जिथं उच्चार आधी भावना करते तिथं वचनांची गरज काय? कसला आमिष दाखवलंस त्याला? मी माझं मी पण त्याच्यावर उधळलं. कुठं आहे तो? तो घरी गेलाय परत येण्यासाठी. पहाटेला मैफिलीतली भैरवी संपली की आम्ही दोघं हे घर सोडणार. तो हे घर सोडणार आहे तुझ्या बरोबर मातीत मिळण्यासाठी? त्याचं सुख आहे. हा, समजलं. म्हणजे ती तूच आहेस.
जन्मभर त्याने एकाच मुलीचं चिंतन केलं, ध्यास घेतला. ती भावना त्याने कधीही कुणाजवळ बोलून दाखवली नाही. ते त्याचं स्वप्न होतं, ते पुरवेल याचा त्याला विश्वास होता. त्यासाठी तो जगत होता. मला हे सगळं माहित होतं, सगळं माहित होतं. कारण मी त्याचाच एक भाग होतो, त्याची सावली होतो. म्हणूनच मला माहित होतं की त्याच्या जाणीवेत एक स्त्री आहे. ती तूच असशील कदाचित. आणि तरीही हो, तुला त्याचा नाच सोडायला हवा. माझा ऐक, फार हळवा आहे ग सुधीर माझा, फार नाजूक आहे. गुलाबाची पाकळी आत आत असते ना, त्याच कोमल अंतःकरण तसं आहे त्याचं. त्या विसरून जा. त्याहून अधिक कोमल आहे तो. पाण्यात विरघळणाऱ्या चांदण्यासारखं अंतःकरण आहे त्याचं. निर्मळ, पवित्र. तुझ्या आयुष्याशी त्याची सांगड जमणार नाही. राग म्हणू नकोस, पण माझं ऐक, त्याला विसरून जा. त्यानं तुझ्यावर फार फार प्रेम केलंय. न दिसणाऱ्या न भेटणाऱ्या मूर्तीवर प्रेम करणाऱ्याचं मन तुझ्यासारख्या माझ्यासारख्या जगात रमणारं नसतं. मी विनंती करतो तुला, त्याला विसरून जा, कृपा करून विसरून जा. मला मान्य आहे तुमचा कौल. माझं चुकत होत. मी फक्त स्वतःचा विचार करीत होते. स्वार्थापोटी धाव घेतली पुण्याकडं, पण तो हिशेबच चुकला. माझ्या लक्षातच आलं नाही की निर्मळ होण्यासाठी चिखल पाण्याकडे गेला की पाणीही गढूळत. पापाला मिळालेला शाप एवढा जबरदस्त असतो की त्याच्या सहवासानं पुण्यही विटाळत. तुमचं बरोबर आहे. ते फार मोठे आहेत, फार चांगले आहेत. कल्पनेतल्या एका मूर्तीला सारं काही वाहून ते उतरले. असंख्यांना शरीर देऊन मी मात्र घसरले. आमची सोबत या जन्मी नाही. तुम्ही त्याची समजूत घाला. कशी म्हणावं? देवाच्या दाराशी वाचलेलं बकबकलेली भिकारीण आली होती, पण तिच्या मनाच्या महारोगानं देव विटाळले म्हणून ती परत गेली तिच्या पापाच्या दुनियेत. कुठे निघालीस तू? तयारी केली होती त्यांच्या बरोबर जाण्याची, पण नको. त्याला पाहण्यासाठी थांबले तर आणलेलं सगळं अवसान कोसळून पडायचं. जाते मी. पण निदान अण्णांना सांगून तरी जा. आता वेळ नाही तेवढा. भैरवी कधीच सुरू झाली. हळदी फुलं इकडं, मी ती घेऊन जाईल. पहाटेची पहिली गाडी मिळेल मला. अण्णांना मी पत्र टाकेन. त्यांना मात्र मी कधी भेटणार नाही की निघणार नाही. त्यांची समजूत घाला. कशी? भैरवी संपली. तो येईल आता. तो आला. काय करू मी आता? काय करू? निघून जा एकटीच प्लीज. राधे, मी आलोय. काय करू मी? तू येतेस ना? काय करू? कसला विचार करतेस? अण्णा, अण्णा ते आलेत मला न्यायला, पण मी अशी अवमान कशी जाऊ मी? तू जा राधे, त्याच्याबरोबर जा. तू अमंगळ नाहीस, पापी नाहीस. तू त्याचं प्रेम आठवू शकलीस. त्यानं पाठवलेली लाल गुलाबाची भेट तू स्वीकारू शकलीस. तेव्हाच तुझं मन निर्मळ झालं, स्वच्छ झालं. राधे, प्रेमाच्या धगेत सगळे पाप जळून जातात. तू जा, निश्चिंतपणे जा. तुझा मोक्ष तुला सापडला. पण अण्णा, प्रवाहाला रुधू नकोस बेटा. प्रवाहाला जे प्रामाणिक असतं, मनापासूनचं असतं, ते वाईट नसतं बेटा. ते घडू दे. प्रवाहाला अडवू नकोस. तिथं तुझी काय, माझी काय, कुणाची शक्ती अपुरी पडेल. प्रवाहाला रुधू नकोस बेटा. प्रवाहाला रुधू नकोस.